नमस्कार मित्रांनो. आजच्या हिस्ट्री स्पेशलमध्ये आपण एम-पी-एस-सी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 पेपर 1 मधील इतिहास विषयाचे प्रश्न घेणार आहोत. प्रत्येक प्रश्नासाठी आपण उत्तर पाहणार नाही, तर योग्य पर्याय का बरोबर आहेत, बाकीचे पर्याय का चुकीचे आहेत, प्रश्न सोडवण्यामागचा लॉजिक, ट्रिक काय आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची अतिरिक्त माहिती कोणती आहे, घेणार आहोत. तर 2023च्या इतिहासातील प्रश्नांमधून एम-पी-एस-सीने नेमके काय विचारले आणि पुढच्या परीक्षेसाठी त्यातून काय शिकायचे, हे आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया एम-पी-एस-सी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 इतिहास विषयाला. प्रश्न पहिला आहे, पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? खाली पर्याय दिलेत. न्यायमूर्ती म. गो. रानडे, डॉक्टर आर.जी. भांडारकर, न्यायमूर्ती के.टी. तेलंग आणि बापू हरी शिंदे. तर याचे पर्याय आहेत केवळ 1-2, पर्याय क्रमांक 2 केवळ 2-3, पर्याय क्रमांक 3 केवळ 1-4 आणि पर्याय क्रमांक 4 केवळ 1-2-3. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केवळ 1-2-3. म्हणजे न्यायमूर्ती मगो रानडे, डॉक्टर राघव भांडारकर आणि न्यायमूर्ती के.टी. तेलंग हे याचं उत्तर आहे. तर पंडिता रमाबाई यांनी रमाबाई असोसिएशनच्या परवानगीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक ॲडवायझरी बोर्ड तयार केला होता. त्यामध्ये हे तिघे होते. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केवळ 1-2-3. याची ट्रिक म्हणू किंवा लॉजिक म्हणू, आयोग अशा प्रकारे प्रश्न किंवा त्याचे पर्याय सेट करतो. तर हे बघूया. केवळ पहिल्या पर्यायामध्ये केवळ 2 व्यक्ती आहेत. दुसऱ्याही पर्यायामध्ये केवळ 2 व्यक्ती आहेत आणि तिसऱ्याही पर्यायामध्ये केवळ 2 व्यक्ती आहेत. पण चौथ्या पर्यायामध्ये 3 व्यक्ती आहेत. त्यामुळे जास्त मिनिमम रिजेक्शन हे आपण लॉजिक लावू इथे. मिनिमम रिजेक्शन म्हणजे काय? जास्तीत जास्त पर्यायातील उत्तरे असतील. आपल्याला जर पॉझिटिव्ह एखादी गोष्ट विचारली, तर तिचं उत्तर आपण बघूया. ते जास्तीत जास्त पर्याय हेच असू शकते आणि मॅक्सिमम रिजेक्शन म्हणजे समजा प्रश्न निगेटिव्ह असला, तर मग त्यावेळेस कमीत कमी रिजेक्ट करायचे. म्हणजे पर्याय कोणते आहेत? जे पर्याय कमीत कमी रिजेक्ट होतील असा पर्याय निवडायचा. तर इथे आपल्याला पॉझिटिव्ह गोष्ट विचारली म्हणून जास्तीत जास्त पर्यायासह आपण जाऊ. तो पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. ही ट्रिक आणि लॉजिक सगळीकडे लागेलच असं नाही. एम-पी-एस-सी म्हणजे आयोग अशा प्रकारे सेट करतं आपले पर्याय, की जास्तीत जास्त आपल्याला पर्यायासोबत जावं लागेल पॉझिटिव्ह गोष्टीसाठी. तर हे असे एक लॉजिक वगैरे किंवा जर माहिती नसेल, नॉलेज नसेल, तर हे नंतर अप्लाय करा. जर नॉलेज असेल तर डायरेक्टली हा प्रश्न सोडवता येतो आपल्याला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. इसवी सन 1918 साली मुंबईतील गिरणी कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता? पर्याय क्रमांक 1 राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 नारायण मेघाजी लोखंडे आणि भाई माधवराव बागल. तर आपल्याला इथे प्रश्नामध्ये बघा, प्रश्नाचा रोख कुठे आहे? उपदेश कोणी केला होता? आता त्यावेळेस उपदेश करणारी व्यक्ती एकच असू शकते. तर ते आपण या लॉजिकने जर आपल्याला गेलं, की आपल्याला माहीत नसेल, तरी आपण हे लॉजिकने सोडवू शकतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजर्षी शाहू महाराज. तर राजर्षी शाहू महाराजांनी कामगार, शोषित आणि वंचित वर्गांच्या प्रश्नांसाठी सक्रिय भूमिका घेतली होती. 1918 मध्ये मुंबईतील गिरणी कामगारांना पीपल्स युनियन स्थापन करण्याचा सल्ला सुद्धा त्यांनीच दिला. नारायण मेघाजी लोखंडे यांचे निधन 1897 मध्ये झाले. म्हणून 1918 शी त्यांचा काही संबंध येत नाही. त्यामुळे ऑप्शन 3 आपण एलिमिनेट करू शकतो. छोटंसं आपण टाईमलाईन जर लक्षात ठेवली, तरी हा एक प्रश्न आपण सोडवू शकतो. आणि त्या काळी अ, उपदेश करण्याचा उपदेश अशी व्यक्ती करू शकते, जी स्वतः काही धनवान किंवा एक अशी फेमस असलेली किंवा प्रसिद्ध असलेली व्यक्ती, जिचं सगळं ऐकतील अशी कोणतीतरी व्यक्ती उपदेश करू शकते. आणि तो राजर्षी शाहू महाराज हे कोण होते? हे कोल्हापूर संस्थानाचे शासक होते. म्हणजेच त्यांच्या हातात सत्ता आणि सामाजिक प्रभाव होता. कामगार व वंचित घटकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी प्रत्यक्ष हस्तक्षेपही केला होता, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे 4 पर्यायांमध्ये 1918च्या संदर्भात अशी व्यक्ती कोण आहे मग? राजर्षी शाहू महाराज. त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजर्षी शाहू महाराज. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तपेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिबा फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? आता याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 नारायण मेघाजी लोखंडे, पर्याय क्रमांक 2 भाऊ दाजी लाड, पर्याय क्रमांक 3 तुकाराम तात्या पटवळ आणि पर्याय क्रमांक 4 कृष्णाजी भालेकर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कृष्णाजी भालेकर. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी टीका केली होती. त्याला उत्तर देऊन महात्मा फुले यांची बाजू मांडण्याचं काम कोणी केलं होतं मग? कृष्णाजी भालेकर.
कृष्णाजी भालेकर हे दीनबंधू या वृत्तपत्राशी संबंधित होते. या वृत्तपत्रातून त्यांनी फुले आणि सत्यशोधक शोधक समाजाच्या विचारांना पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांच्या या पत्रकारितेला महाराष्ट्रातील गैर-ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणेतर पत्रकारितेच्या सुरुवातीतील महत्त्वाचा टप्पा मानलं जातं. म्हणून उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 कृष्णाजी भालेकर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधांवर प्रकाश पडतो? पर्याय क्रमांक 1 शुंग आणि विदर्भ कंसात यज्ञसेन घराणे. पर्याय क्रमांक 2 गुप्त आणि वाकाटक घराणे. 3 शक आणि सातवाहन घराणे. 4 चालुक्य आणि वर्धन घराणे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शुंग आणि विदर्भ म्हणजे कंसात यज्ञसेन घराणे. आता मालविकाग्निमित्रम हे संस्कृत नाटक कालिदासाने लिहिलंय. त्याचा मुख्य संदर्भ काय आहे? शुंग राजा कोण? अग्निमित्र आणि विदर्भाचा राजा यज्ञसेन. नाटकाच्या कथेत अग्निमित्र आणि विदर्भातील यज्ञसेनाच्या घराण्यातील संबंध आणि त्यातून निर्माण झालेले राजकीय आणि सामाजिक संबंध दाखवले आहेत. तर हे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता नॉलेज नसेल तर काय आहे, सरळ आपल्याला लॉजिक लावून उत्तर सोडवाच लागेल. तर आपल्याला माहीतच नाही बाबा की शुंग आणि विदर्भ यज्ञसेन घराणे हे जर उत्तर आहे, तर आपण वाचन तर करावंच लागेल. पण वाचनाच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन समजा काही लॉजिक वगैरे ट्रिक्स लावायचे असेल, तर बघा आयोग कसं पर्याय देतं. आयोगाच्या प्रश्नांमध्ये कधी-कधी एखादा पर्याय जास्त स्पेसिफिक करून दिलेला असतो. स्पेसिफिक म्हणजे काय? आता या पहिल्या पर्यायामध्ये बघा कंसात दिलेले यज्ञसेन घराणे. आता हे काही ऑफिशियल रूल नाही, पण ऑप्शन एनालिसिस करताना आपण एक ऑब्झर्व्ह करायचंय. नक्की बघू शकतो. तर इथे पहिला ऑप्शन बघा शुंग आणि विदर्भ घराणे. बाकीचे पर्याय आधी साधे आहेत. म्हणजे याला काही कंस वगैरे काही नाही. मग प्रश्न पडतो, की विदर्भानंतर कंसात यज्ञसेन हे नाव खास का दिलंय? विदर्भ हा प्रदेश आहे, पण नेमकं कोणतं घराणं हे स्पष्ट करण्यासाठी आयोगाने काय केलंय? यज्ञसेन हे स्पेसिफाय केलं. म्हणून नॉलेज आठवत नसेल तर काय ऑप्शन आपल्याला थोडा स्ट्रॉंग वाटतो. कारण हे स्पेसिफिकली आपल्याला कंसात दिलंय. विदर्भात तर वेगवेगळे घराणे असतील, पण त्यापैकी यज्ञसेन हेच घराणे काय मालविकाग्निमित्रम या प्राचीन नाटकात व हे शुंग आणि यज्ञसेन घराणे याचा संबंध होता. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शुंग आणि विदर्भ घराणे. तर हे काही असं ठरवून केलेलं नसतं, पण आयोग सुद्धा एखाद्या आपल्याला हिंट पर्यायामध्ये सोडून जातं. कधी 2 पर्याय सारखे असतील किंवा काही एक स्पेसिफिक असेल, त्यामध्ये नाव असेल तर ते पूर्ण नाव असेल. पूर्ण नाव म्हणजे त्यांचं वडिलांचं नाव सुद्धा असू शकेल. तर तो देखील पर्याय आपल्याला काय करतो इलॅबोरेट करतो, एक्सप्लेन करतो, की हा मीच उत्तर आहे. म्हणून याचं आपण एक ऑब्झर्व्ह करत राहा, की पुढे आपल्याला पर्याय आले तर आपण कशाप्रकारे उत्तर माहीत नसताना देखील उत्तर सोडवू शकतो. ऑफ नॉलेज हे पहिलं आहे. नॉलेजला काही म्हणजे नॉलेज आपण गेन करायलाच पाहिजे. जेवढं आपण पुस्तक वाचतो, पण आपल्याला जर नॉलेजनुसार जर गेलं तर आपल्याला 40 ते 50 या मार्कांमध्ये गटकच्या 40 किंवा 50 किंवा आपण राज्यसेवेच्या 70-80 मार्कपर्यंत पोहोचू शकतो. पण त्याच्यापुढे आपल्याला जायचंय. कट ऑफ तर 100, 110 असा लागतो. मग तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अशा ट्रिक्सचा वापर करावा लागेल. तर आपण हळू त्या ट्रिक्स उलगडून सांगणार आहे मी तुम्हाला. तर त्या बघू आपण. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते? निष्क, कृष्णाल, शतमान, गण आणि श्रेणी. तर याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, 1, 2, 3. पर्याय क्रमांक 2, 2, 3, 4. पर्याय क्रमांक 3, 1, 2, 4, 5. आणि पर्याय क्रमांक 4, 1, 3, 5. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1, 2, 3. आता आपल्याला गण आणि श्रेणी हे दिलंय. निष्क, कृष्णाल, शतमान हे जरी माहीत नसेल, गण आणि श्रेणी तर माहीत असेल. गण आणि श्रेणी व्यापाराशी संबंधित आहे. पण हे विनिमयाचं साधन होतं का? तर नाही. हे विनिमयाचं साधन नव्हतं. वैदिक काळात आजच्यासारखी नाणी आणि चलनाची व्यवस्था म्हणजे व्यवस्थित नव्हती. व्यापारात वस्तूंच्या देवाण-घेवाणीबरोबर मूल्यमापनाच्या वस्तू आणि धातूंचा वापर होता. आपल्याला माहिती आहे. निष्क काय आहे? निष्क हे काय सोन्याशी संबंधित मूल्याची एकक किंवा विनिमय मानून उद्योग म्हणजे निष्क काय होतं? सोन्याचं होतं. त्यानंतर कृष्णाल काय होतं? हे वजनाचं एकक होतं. पुढे मौल्यवान धातूच्या संदर्भात याचा वापर केला गेला. शतमान हे सुद्धा वजन मूल्याचं एक एकक होतं. पण गण आणि श्रेणी हे दोन्ही व्यापाराशी संबंधित जरी असले, तरी हे काय ते विनिमयाचं माध्यम नव्हतं. त्यामुळे काय आपलं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1, 1 निष्क, 2 कृष्णाल आणि 3 शतमान. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथपंथातील कोणत्या संतांनी शाह रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन
यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गुढ आहे. तर कोणते संत होते? याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक आहे गोरखनाथ, गैनीनाथ, जालंधरनाथ आणि कानिफनाथ. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कानिफनाथ. नाथपंथातील कानिफनाथ यांच्याबाबत असा सांस्कृतिक ऐतिहासिक संदर्भ दिला आहे की त्यांनी शाह रमजान हे नाव धारण केले होते आणि सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली होती. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. श्वेतपत्रिका, पुणे करार, नेहरू अहवाल आणि धारासना सत्याग्रह. याचा आपल्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आपल्याला इव्हेंट्सची करेक्ट ऑर्डर लावायची. एक एक बघूया. श्वेतपत्रिका, श्वेतपत्र 1933 मध्ये आलं. त्यानंतर पुणे करार 1932 ला. त्यानंतर नेहरू अहवाल कधी आला? 1928. आणि धारासना सत्याग्रह 1930. अशा प्रकारे गेलं तर आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 मिळतो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. पुढील वाक्य डॅश यांच्या विषयी डिस्क्रिप्शन टाईप प्रश्न आहे मित्रांनो. विधान बघूया. आपल्याला विधाने दिली त्यावरून आपल्याला व्यक्तिमत्व ओळखायचं आहे. तर विधान आहे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली. तर हे दोन पहिले अ आणि ब हे विधान कसं आहे? हे जनरल स्टेटमेंट आहे. आपल्याला याच्याहून असं विशेष व्यक्तिमत्वाबद्दल काही ठोस माहीत होत नाही. त्यामुळे पुढे बघूया. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. म्हणजे गणित आणि शास्त्रावर त्यांनी काय लिहिलं? शून्यलब्धी. आता ह्या पुस्तकाचा लेखक एकाच असू शकतो. म्हणजे विशेष असं व्यक्तिमत्व असू शकतं. त्यामुळे यावरून आपल्याला उत्तर सापडू शकेल. त्यानंतर केशवराव भावळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले. तर याचं पर्याय क्रमांक 1 दादोबा पांडुरंग तर्खडकर, आत्माराम पांडुरंग तर्खडकर, बाळशास्त्री जांभेकर आणि गोपाळ हरी देशमुख. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर यांनी काय केलं? गणित आणि शास्त्रावर आधारित शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिलं. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर वेगवेगळ्या पुस्तकावर पाठ्यपुस्तके तयार केली आणि सगळ्यात महत्वाचं शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिलं. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. पुढील राजकीय घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. म्हणजे काय? आपल्याला पॉलिटिकल ऑर्गनायझेशनचे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर लावायचं आहे. तर बघूया. पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, मद्रास महाजन सभा आणि इंडियन असोसिएशन. याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 अ, ड, क, ब. तर आपण बघूया एक एक बघूया. पुणे सार्वजनिक सभा कधी आली? 1870. पुणे सार्वजनिक सभा 1870. त्यानंतर इंडियन असोसिएशन 1876. मद्रास महाजन सभा आली 1884 साली. आणि त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी ही शेवटी आली 1885. तर अशा प्रकारे आपण याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, ड, क आणि ब. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही 1885 शेवटी आली. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला? तर पर्याय आहेत प्रतियोगिती सहकारी पक्षाची स्थापना करावी, विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये, पर्याय क्रमांक 3 कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदाभेद करू नये, तसेच 50 स्वयंसेवकांचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे. आणि पर्याय क्रमांक 4 मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. साबरमती करार काय पाहूया आधी मित्रांनो. साबरमती करार म्हणजे काय? 1926 मध्ये स्वराज्यवादी आणि प्रतिसादात्मक सरकारवादी गटांमधील मतभेद मिटवण्यासाठी झालेला हा समझोता होता. साबरमती करार काय होता? स्वराज्यवादी आणि प्रतिसादात्मक सहकारवादी गटांमधील मतभेद मिटवण्यासाठी झालेला हा समझोता होता. या कराराच्या चर्चेमध्ये पंडित मोतीलाल नेहरू आणि एम.आर. जयकर यांची समिती महत्वाची होती. प्रांतीय विधिमंडळातील काँग्रेस सदस्यांच्या निर्णयांना किंवा मंत्र्यांना मिळणाऱ्या अधिकारांच्या बाबतीत ही समिती कन्फर्मेशन देणार होती. त्यामुळे दिलेल्या पर्यायांमध्ये काय मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीचा उल्लेख असा पर्याय क्रमांक 4 हा आयोगाने अपेक्षित केलेला आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. इसवी सन 1934 मध्ये कर्षक संघम ही एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन झाली?
पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 3 केरळ आणि पर्याय क्रमांक 4 बंगाल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. 1934 मध्ये केरळच्या विशेषतः मलबार भागात शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी कर्जत संगमची सुरुवात झाली. त्यामुळे ही शेतकरी संघटना कोणत्या प्रांताशी संबंधित आहे? केरळ. इथे सरळ आपल्याला फॅक्च्युअल प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे जर माहिती असेल तर ठीक, नाहीतर मग आपण हे स्किप करू शकतो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केले? तर आपल्याला पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक 1 पंडित मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर. पर्याय क्रमांक 2 पी.सी. रे आणि डी.पी. मिश्रा. पर्याय क्रमांक 3 शंकरराव देव आणि ग.वी. खेतकर. आणि पर्याय क्रमांक 4 अप्पासाहेब पटवर्धन आणि सुहासिनी नांबियार. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 पंडित मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर. दांडी यात्रा म्हणजे काय आहे? गांधीजींची 1930 मधील मिठाच्या कायद्याविरोधात ऐतिहासिक पदयात्रा होती. गांधीजींनी काय केलं? 12 मार्च 1930 रोजी साबरमतीहून दांडीकडे ही यात्रा सुरू केली. 6 एप्रिलला दांडी येथे मिठाचा कायदा मोडला. पण प्रश्न काय आहे? दांडी यात्रा कोणाची? असा नाहीये. रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा हे असा उल्लेख कोणी केला? हा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 पंडित मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर. जे आपल्याला डायरेक्ट फॅक्च्युअल विचारलंय ते तर आपल्याला माहितीच पाहिजे. म्हणजे बेसिक पुस्तकं आपल्याला वाचनात आलेच पाहिजे. आपले ते पाठच पाहिजे. जे प्रश्न बाकीचे विद्यार्थी देखील सोडवू शकतात. असे सोपे प्रश्न तर आपण सोडले, तर मग आपण आधीच कट ऑफच्या एकदम बाहेर येऊन जाऊ. म्हणजे रेसच्या बाहेर येऊन जाऊ. पण जे आपल्याला माहिती आहे, जे पुस्तकात आहे, ते जर आपल्याला बरोबरच करता आले पाहिजे. बाकीचे मग जे काही प्रश्न सुटत नसतील, जे काही पुस्तकाच्या बाहेरचे आहेत किंवा पुस्तकाच्या म्हणण्यापेक्षा म्हणजे आपल्या वाचनातील नाहीये. तर असे प्रश्न काय करायचे आपण लॉजिकने किंवा काही असे स्पेसिफिक ट्रिक वापरून थोडंसं विचार करून सोडवायचे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. खालील विधाने कोणासंदर्भात आहेत? तर काही विधाने दिलेत आणि त्याचं आपल्याला व्यक्ती ओळखायचे आहेत. व्यक्तिविशेष असे ओळखायचे आहेत. धर्माची राजकारणापासून फारकत घेतली. विधान 2 सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. विधान 3 बालविवाह थांबवणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले. आणि विधान 4 सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला. तर हे विधान संदर्भात आहे? बाकीचे पर्याय बघितले आपण बाबर, हुमायूं, अकबर आणि औरंगजेब. तर या चारही सगळ्यात उदारमतवादी आपण अशी ओळख कोणाची? पर्याय क्रमांक 3 अकबर. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अकबर. हेच याचं योग्य उत्तर आहे. धर्माची राजकारणापासून फारकत घेतली. हे अकबराच्या धार्मिक सहिष्णुतेच्या धोरणाशी जोडलेलं आहे. त्यानंतर दुसरं विधान काय आहे? स्त्रियांबाबत काही निर्बंधाचं धोरण त्यांनी स्वीकारलं. तिसरं काय आहे? बालविवाहाला आळा घालण्याचा आणि विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. अकबराने काय केलं? सामाजिक सुधारणांच्या दिशेने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यानंतर आपल्याला चौथं विधान दिलंय सामाजिक कायद्यांबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला. तर ही सगळी विधानं कोणासंदर्भात आहे? अकबर. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अकबर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण विधान दिले. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. दुसरं 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काझीसिंग नाईक उठावात सामील झाले. आणि 3 काझीसिंग नाईक व त्याच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले. तर का विरोध केला होता हे त्याचे कारण आहेत. तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 व 2, पर्याय क्रमांक 2 2 व 3, पर्याय क्रमांक 3 1 व 3 आणि पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. आता इथे बघा आपल्याला याबद्दल माहित नाही की कोणतं कारण आहे, कोणतं कारण असू शकेल. उगाच कोणतंही कारण माहित नसेल तर हे इलिमिनेट करू नका. तर याचं योग्य उत्तर आहे हे सर्व पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे काय पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दल विचार मांडले? कोणते वृत्तपत्र ॲनी बेझंटशी संबंधित आहे? साधा प्रश्न आहे. न्यू इंडिया, कॉमनवेल्थ, बॉम्बे गॅझेट आणि द टेलिग्राफ. तर याचे पर्याय क्रमांक 1 अ व ब, पर्याय क्रमांक 2 ब व क आणि पर्याय क्रमांक 3 अ व ड आणि पर्याय क्रमांक 4 अ ब क. तर याचं योग्य उत्तर काय आहे? याचा योग्य पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. बॉम्बे गॅझेट आणि टेलिग्राफ. बॉम्बे गॅझेट बद्दल माहिती आहे, टेलिग्राफ बद्दल माहिती आहे. त्यामुळे हे दोन हा प्रश्न एकदम साधा सोपा सिंपल आपल्या पुस्तकातीलच होता. सरळ सरळ न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे कोणाशी संबंधित होते? ॲनी बेझंट यांचा होम
होम रूल चळवळीबद्दल संबंधित होती. तर मित्रांनो 2023च्या पेपरमधले प्रश्न आपण इथपर्यंत पाहिले. इतिहास विषयाचे प्रश्न इथेच संपले. एखादा प्रश्न नवीन असेल, उत्तर आठवत नसेल किंवा 2-3 पर्यायामध्ये आपण अडकलो, तेव्हा काय आहे, आपल्याला माहिती आहे ट्रिक किंवा लॉजिक वापरून पुढे जायचं. पुढच्या प्रश्नामध्ये आपण अशाच पद्धतीने जाऊ. तर प्रत्येक प्रश्न काय आहे, आधी नॉलेजवरून सोडवायचा. ते जिथे अडचण येते तिथे लॉजिक लावायचं. हे किंवा एलिमिनेशन पद्धत वापरायची. तर 2023चा हिस्ट्री सेक्शन आपण इथे संपवूया. आता पुढे 2024च्या हिस्ट्री प्रश्नासोबत पुढे भेटूया. तिथे बघूया कसं आयोगाने प्रश्न विचारलेत, त्यानंतर त्याचे पर्याय कसे आहेत. तर चला तर मग भेटूया 2024च्या हिस्ट्री सेक्शनमध्ये.